अरे हयस काय मावशे हयस कुठे तू खय हयस खतरनाक खतरनाक आता शेपट्याकडनं उचल कसा आहे तो मग कसा आहे कसा आहे कसा आहे कितीला 1500 रुपये जास्त नाही म्हणता 500च्या 3 नोटा हाणू खायच ना आज म्हावऱ्या विकूक सुद्धा किती माणसं आली ती बघा घेऊक तर आलेलीच आहेत पण विकूक पण किती माणसं आलेली ती बघा जय नजर जाय ते मावरीवाली बसलेली आहे तो काय म्हणलंय लास्ट तू पण कमव आणि मी पण जीवाक लावून खातोय 1200 रुपये देतोय त्याच्या पुढे माझ्याकडे पैसाच नाही झालेलंच नाही 1200च्या वर मी पण देत नाही मी पण पैसे देत मला पण दे फुकट मला पण फुकट दे हा कसा पडलाय आहे हे पापलेट बघा मस्त पापलेट आहेत 3000 रुपये 6 2500 रुपये देऊ तयार झाल्या मस्तपैकी अजून मोठा होता एक जाणता एक भेटत का सांग 2-2 3-3 नेण्यापेक्षा बघते मग तिकडे जाऊन आज बारकी बारकी कशा पापलेटा झिंगटा घेऊन बसलो एवढी झाड टाकू काय लुटूनच आणलेला इकडं त्या जीव माझा आता असा असा होता आहे खालीवर घेतले पण आज नाही घेतलंय गे जाऊन दे तू कमीच नाही केलं एका मित्रांनी सांगितले मी 1500 रुपये देते ते 2 घेऊन मला परवडलं नाही सगळ्यांनी ठरवलेलाच असता मी रात्री मीटिंग येताच की तुम्ही काय सांगायचं हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशा म्हणता मजेतच राहू गोवा तर मजेतच राहा मित्रांनो आणि सकाळच्या बघा सूर्यदेवाचं पण आगमन झालंय मस्तपैकी मला स्टेशनला आहो आणि आज आयतवार आहे तर जाते मावरे बाजारात मच्छी आणू भरपूर दिवसानंतर आज मच्छी खाऊची आहे तर बघूया काय काय मच्छी आहे किती मार्केट भरला आहे माझ्याबरोबर कोण आला आहे आज बबलू आलाय माझ्याबरोबर तर भरपूर मजा येणार आहे सूर्यदेवाचं आगमन मस्तपैकी 7:45 वाजलेत बरोबर आणि मरणाची थंडी लागताय 2-4 दिवस आहे तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हे भैया चाललं बघा टोकरी घेतलं नी अटक लागले पब्लिक आज मरणाची पब्लिक आहे तिकडनं आज काय खरंच वाटत नाही बाजार लय मरणाचा भरलाय वाटतं आज लवकर आले ना आज भरपूर पब्लिक भेटणार आहे आपल्या मार्केट या बघा इसनं स्टार्ट झालेलं आहे आणि आजची माणसं बघा काय आली ती मरणाची माणसं आली मरणाची बघा काय लागे मावशे कशा कोळंबी 250 रुपये वाटा मित्रांनो बघा कोळंबीचा आणि तिन्ही वाटी कसे 700 रुपये वाटा ही पापलेटा बघा 6 पापलेट आहेत मावशी कशाच पापलेट आहे 700 रुपयाला 6 मांदेलीची पण वाटा आहे बघा कसे आहेत मांदेलीचा वाटा 100 रुपये वाटा 100 रुपये वाटा मांदेलीचे आहेत मुळे पण आला तिकडे बघा छोटे कसं आहे हे मुळे 100 रुपयाला 5 इकडे बोंबीला आहेत इधर आवस मासाचे छोटे ही कुठली मासे तुझा काकी ढोमी मासा कसा वाटा 200 रुपये हे बघा ढोमी मासा बघा 200 रुपये वाटा आहे केवढा मोठा वाटा आहे बघा मस्त वाटा लावलाय मावशी मोठा वाटा लावलाय आज तुटून पडलीत माणसा गर्दी बघा काय ती टिरेन वाढताय ती बघा टिरेन कसा वाढताय बघा मावरा काय करली करली कशा मावशी करली कशा आहे 300 रुपये एवढी मोठी ती बघा मावशी 300 रुपये करली आहे बघा मस्त पैकी आणि मुशीचा वाटा कसा आहे हा मुशीचा वाटा कसा आहे 500 रुपयाला 6 500 रुपयाला 6 मुशी आहेत एवढं छोटा पापलेट हलवा आहेत सॉरी बोंबला आहेत ही बघा ही ताजी वाटते जरा आज माणसा बघा मरणाची आलेली आहेत रविवार सगळ्यांच्या अंगावर आलेला दिसताय आजचा
चलूक जागा नाही, एवढी माणसं मरणाची आली ती बघा. चलूक जागा नाही आहे. पाय ठेव. मावशी कसा वाटा दिला? 100 रुपये मांदेलीचा वाटा. 100 रुपये मांदेलीचा वाटा आहे. मावरा घेणार आहे आता. तुका तिकडनं येऊन द्यावं दाखवीन तुका मावरा काय घेणता. या मावरा मी नाही खायच. मला पापलेट हलवा हवा आहे. आतमध्ये जाते आता. ट्री लागलेले आहेत, मरणाची माणसं आहेत. भावरेवाली पण एवढे आले आहेत ना की विचारू नका. कशी आहे? 500. जास्त वाटत नाही आहे. 5वर 0 जास्त दिसत माका. सुरमई मित्रांनो 500 रुपये मस्तपैकी. सगळ्या 500 रुपया. बघा मस्त आहेत. आणि सगळ्या घेतलं 6च्या 6. कमी करणार की नाही? काय कायच नाही. 1 रुपया पण नाही. मग असला कशा घेऊ गोव्या मित्रांनो. मस्त आहेत सुरमई. मस्त मस्त. तर आवाज मस्त आहे ना. कैसा आहे? 1200 6. हां हां. आणि हा गोल मासा 2500 रुपये. एवढा छोटा. चांगला मासा असतो. महाग आहे पण महागच असतो तो मासा ऍक्च्युली. कोळंबी बघ एवढी मोठी आहे. 1200 रुपये. 1200 रुपये म्हणताय बघा कोळंबी. इकडे बघ सुरमई किती लागलेत त्या बघ. इकडे बघा मित्र सुरमई किती आहेत त्या बघा. मरणाच्या सुरमई आहेत. चलूच जागा नाही, एवढी मोठी गर्दी आहे. कशा सुरमई? 700 रुपये. आज म्हावरा विकूक सुद्धा किती माणसं आली ती बघा. घेऊक तर आलेलीच आहेत पण विकूक पण किती माणसं आलेली ती बघा. जय नजर जात ते मावरीवाली बसलेली आहे. त्याच्याकडे काय आहे? भैयाकडे काय आहे बघूया. याकडे हलवा आहे. कसा हलवा? लंबू जाऊ क्या होता क्या? 1000 रुपयाला 6 आहे ते बघा. भैया हलवानी सुरमई घेऊन बसलाय आहे. करली आहे इकडं. रावस मासा पण आहे बघा. कसा हलवा? 1600 रुपये. इकडं बांगडे बघा. भैया बांगडे घेऊन बसले. कसं आहे बांगडा? 500 रुपयाचा 25. मित्रांनो बांगडे बघा 500 रुपयाला 25 बांगडे आहेत. 500 रुपयाला. ये बडावाला भी वैसा ही आहे 25. हा बघा मोठा बांगडा पण 500 रुपयाला 25 बांगडे आहेत. बांगडा पण भरपूर आलेले आहे बघा. एक ट्रे लेगा तो पूरा 3000. कितना किलो रहता है ट्रे में? 20 किलो. एक ट्रे मध्ये 20 किलो असतात मित्रांनो. 3000 रुपये आहे. क्या कैसा आहे बांगडा आपके पास? त्याच्याकडे 700 रुपये आहे. त्याच्याकडे चांगले आहेत बांगडे पण. मोठाच आहे ते बघा. 700 रुपये बांगडे. सगळं बांगडच आहे तिकडं. इकडे बघूया. इकडे बांगडा पण मस्त लावलेलं आहे. आज 25 बांगडे चांगलं मोठं बांगडं आहेत 500 रुपयात. इकडे करली केवढी मोठी आहे ती बघ. कशी आहे करली मावशी? 700 रुपये देऊ तयार झाले. मोठी करली आहे बघा मस्तपैकी. अरे बाबा चलूची ताकद नाही अरे बाबा पुढं. एवढी गर्दी आहे. इकडे पण बघा करली मस्त पॉपलेट आहेत. काय गर्दी किती आहे. मग 1 तास लागा तिकडनं येऊ. थंडी तिकडे जरा बरं वाटत होता. बाहेर आला थंडी लागू लागली. ही बघ आज सुरमई समुद्र लुटूनच आणला नाही सगळा. ती बघ 2200 रुपये म्हणता. तू आज समुद्र लुटूनच आणलं वाटतं सगळं आहेस. हा किती? 2000 रुपये म्हणताय.
2000 किती देते? मित्रांनो ही सुरमई बघा केवढी मोठी आहे. 2000 रुपये म्हणताय मावशी. 2000 रुपये महाग आहे गे. देणार घ्या. 1500 रुपये देव तयार झाले आहे. 1500 रुपये देव तयार झाले सर. 3000ची हे पापलेट, हे पापलेट कसं आहे? 3000ची 2500 रुपये. नको घे बाबा लय महाग तुम्ही सांगता सर. माका मच्छी घेऊ की नको विचार पडलाय आहे. हे पापलेट बघा मस्त पापलेट आहेत. 3000 रुपये 6. 2500 रुपये देव तयार झाले मस्तपैकी. अजून मोठा होता एक जाणता एक भेटत का सांग. 2-2, 3-3 नेण्यापेक्षा. बघते मग तिकडे जाऊन. आज बारकी बारकी कशा पापलेटा झिंगटा घेऊन बसलो एवढी. जवळ जवळ गेलेला ना. झाड टाकू लांब लांब गेलेला. हे काय लुटूनच आणलेला इकडं. पापलेटा कशी ती बारकी घाबरत होता जरा. कशी पापलेट आहेत? 600ला वाटत. 600 रुपये वाटा. आणि हलवा? घेतलं तर जाम मारी. हलवा 800ला जोडी. 800 रुपये जोडी हलवा. 700ला देणार घ्या. काय गे इकडे इकडे बघलो. ठीक आहे लय दिवसानंतर दिसताय माका. अरे हयस काय मावशे? हयस कुठे तू? खय हयस? खतरनाक खतरनाक. आता शेपट्याकडनं उचल. कसा आहे तो? वाशीला दे मग. कसा आहे कसा आहे कसा आहे? 1500 रुपये जास्त नाही म्हणता. 500च्या 3 नोटा हाणू खायच ना. तुझ्याकडे कामाक ठेवतो माका. कामाक ठेवतो का तुझ्याकडं? ही कशी आहे? 300 रुपये. सुरमई 1500. सुरमई मस्त आहे. आणि हो उचल बघूया जिताडा. पकड असा पकड तरी हातात असा. खतरनाक खतरनाक झेपताय तू का म्हणजे उचलू. नको नको. जिताडा मच्छी मी खाल्ली. ह्या कधी खाल्लेला नाही मी खाल्लेला नाही जिताडा. आणि ह्या कसा आहे? कसा आहे? 1500 रुपये. रावस बघा मित्रांनो 1500 रुपये जोडी. मस्त रावस आहे. मोठा मसा आहे. आज मोठी मोठी मच्छी घेऊन बसलोस आहेस. A1 बाजार तू महाग सांगतेस ना. A1 माझ्याकडे तरी A1 हवा. नको दम नाही पण त्याच्यात घ्या. 1000 सुरमई दम आहे. जीवाला लागेल. खाल्ल्यासारखं वाटेल. बघते थांब फिरून येते तिकडनं. आधी मार्केट बघते आधी काय कसं आहे. इकडं बघ सुरमई बबलू केवढी आहे ती. ही ताजी जरा दिसताय आहे. मावशी कशी आहे सुरमई? पाण्यावर पेवतेली दिसताय माका. इकडं करली आहे. रावस मासा आहे. पापलेटा बघा कशा. मावशी पापलेटा केवढी मोठी ती कशी आहेत? 1500 रुपये जोडी. पांढरा पाणी येत नाही पण. मार्केट आतमध्ये पण भरपूर भरलाय ना बबलू. हे कोळंबी कशी आहे? कोळंबी कशी आहे मावशी? 800 रुपये वाटा. ठीक आहे. 3000 म्हणताय पण 3 महाग सांगतोय घे. घेऊचाय माका आता जाता. 25 रुपये देणार नाही पण याचं देणार नाही. 2500 रुपये. हा 1000 रुपये देते. हा पांढरा पाणी काढ येत नाही म्हणजे ना. सगळ्याचा बाप आहे. सफेद ताजा आहे ताजा आहे ताजा आहे ताजा आहे ताजा आहे. सांग जरा. 2500 रुपये लय महाग सांगतो. 2500 रुपये नको बघा. मी तिकडं बघीन चांगला काहीतरी. माका वारका भेटला तरी चालत त्याच्यापेक्षा. घे 1500 रुपये लाट देते नाही तर फिरते मी. हा नाही राहून देत. 2500 रुपये नाही परवडणार. माका नाही परवडूचा ना. या बघ घाबरायचा नाही म्हणताय.
मस्त आहे रावस मासा केवढा मोठा आहे बघा खतरनाक मित्रांनो ही केवढी मोठी सुरमई आहे ती बघा माझे कमरेक लागत एवढी आहे ही सुरमई एवढं आपण कधी नेऊया 10,000 सबस्क्रायबर झाली की नेऊया लवकरात लवकर 10,000 सबस्क्राईब करा ही 7-8 हजाराची सुरमई घरात घेऊन जाणार आहे मी खाव महिनाभर खाव सुकून हा 10,000ची ही 7,000 तरी असत ना 7,000 8,000 महिनाभर खाऊ गोयत लवकर 10,000 सबस्क्राईब करा मित्रांनो ही सुरमई मी 8,000ची नेणार आणि याची व्हिडिओ पण बनवून टाकणार चॅनलला महिनाभर सुकून खाईन हळूहळू फ्रीज मध्ये ठेवची लागत आणि हा बघ रावस मासा केवढा मोठा आहे आपल्या पापलेट हवा आहे मित्रांनो मस्तपैकी कारण ताईन पण सांगणार पापलेट आणून पापलेटची किंमत काय सांगताय हे 2 पापलेट आहेत ना छोटी आहे 1,500 रुपये म्हणताय 2 थोडी छोटी साईज आहे बघूया आता आपण कायचा काय घेऊचा होता काय करूया बबलू कोळंबी कशा आहे पैसे नको बघ 1200 वाटेल तुला 1000 रुपये जास्त लावते बाजारात पैसेच नको देऊचा एक वेळेस व्यवहार कर माझ्याकडे पैसा बघा तर काय मावरा बघत नाही तर पैसेच नको देऊचा मी पण देत नाही मी पण पैसे देत मला पण दे फुकट मला पण फुकट दे कसं आहे वाटा कसा आहे पैसे नका बघू ना कोळंबी बघा मित्रांनो मोठी आहे दोन्ही वाटे दे एवढी लावून दे 2,000 रुपये घे नाही कसा वाटा नको 1,000 रुपये नको तुला पाया पडते मी 1,000 रुपये नाव काढू नको पैसेच नाहीत माझ्याकडे 1,000 रुपये कसे पापलेटा सांगायला 2,000 आणि मला किती देणार ता सांग 1,500 रुपये नको 1,500 रुपये म्हणता जोडी मस्त मोठे आहेत हे बघा मित्रांनो मस्त वेगळे आहेत ताजा फडफडीत 1,500 रुपये 2 देत आहे परवडती काय हे समजत नाही माका काय करू तर कन्फ्यूज झाले मी झेंगटा ही 1,500 रुपये देते म्हणतात ती 2,500 रुपये देते बारका पोर आमका रोज खाऊचा आहे कधी महिन्यात एकदा येत नाही आम्ही प्रत्येक हप्त्यात येते मी कोळंबी कशा म्हशी 300 वाटा 500 सगळी 300 रुपये वाटाय बघा मस्त पैकी 500 रुपये सगळे म्हणतात मावशी एक नोट देते 500ची नाही 1,000ची मोठे पीस 1500 जोडी करून दे 1,500 रुपये तिनं 2,500 पण आमचं तोंड बघून सांगितलं ना का माहिती आहे झक मारून हा घेणार काही गेला तरी समजला ना तर मी तिच्यापेक्षा पोचलेला माणूस आहे मी तुला काय म्हटलंय लास्ट तू पण कमव आणि मी पण जीवाक लावून खाते 1,200 रुपये देतय ह्याच्या पुढे माझ्याकडे पैसाच नाही झालेलंच नाही 1,200च्या वर सुरमई कशी आहे आणि हा रावस गोवान झाली 1,000 रुपये नको जरा थांब ह्याचा काय तर डील ह्याची डील होत नाही आधी ह्याची डील केल्याशिवाय पुढे जाणार नाही पाय हलत नाही माझा ह्याच्या पुढे काय बबलू तर मित्रांनो आपण मस्तपैकी मावशी कंटाळली अक्षरशः आमका 1,300 रुपये मावरा देऊ तयार झाले जीपे काय काढतं पैसे नाही आहेत EMI वर देतस ना EMI पहिला भरल्यावाला जीपे काढताय अरे EMI ची काय तर सिस्टीम ठेवा आता तुम्ही पण तर आता घेतला मस्त बी पापलेटा तर जाऊया आगोळ फ्री देव माका परवडत नाही त्या आगोळ मात कशा समुद्रात तुम्ही फुकट जाणतात असं चल धर बबलू पापलेटा घेतला होता आपण मस्त मावशीकडे या कटिंग करून घेत आहोत आणि इकडे सगळीकडे बघा मावरा कट होत आहे कसे पडले असतील हे 2 मास हा सगळ्यांनी ठरवलेलाच असतात रात्री मीटिंग येतात की तुम्ही काय सांगायचं 1,300 रुपये दिले ती का मी है ना मोठं पीस आहे असं क्रॉस काप हा
नाही ना काय मोठे या बघा 400 ला 4 नाही. पांढरं फकफकीत तुकडा पडली बबली. मस्त होय रे. अख्खे पाहिजेत फ्राय करायला. ते जवळून काढा. नको नको देता मोठाच राहून देत. चिरी मारून दे. हा ह्याचा जरा मोठा वाटतंय. मोठा बारका होय होय होय. तर मित्रांनो घरा केलंय आणि मावरा तर आपण तिकडे मावशीकडेच कटिंग करून आला होता. तर मावऱ्याची खुटा बघा मस्तपैकी शेप आणि पांढरी पांढरी फकफकीत दिसत आहेत बघा मस्त. आपण पापलेट घेतला मस्तपैकी 2. तर आता आपण एका मस्तपैकी मॅग्नेट करूया आणि भाजूक घेऊया. तर ताई आज बनवणार आहे आज सुद्धा मच्छी मस्तपैकी. तर पहिला आपण मस्तपैकी एका घेऊया मीठ लावून मच्छी. ही कुठं आपल्या जी आहेत सगळी ती भाजूची आहेत आणि ह्या साईडला बघा मस्तपैकी कालनाट टाकूसाठी घेतला हो कुठा. पोटाकडचं 2-3 पीस आहेत, शेपट्याकडचं आणि टाकल्याकडची कालनाट टाकूचे आहेत आणि ही मस्तपैकी तव्यावर भाजूचे आहेत आपल्या. मजा येणार आहे आज आहे. तर ते मीठ टाकून लावून घेऊया मस्तपैकी. त्यानंतरला आला लसूण पेस्ट टाकूया आणि एवढी चांगली खुटा दिसतात ना खोबऱ्याचे जी तुकडा असतात ना तसं दिसतात आहेत. अशी धरून चालू आहे काजू कतरी वाटतंय. नाही चांगला भेटला आपल्याला. नाही किती रुपये भेटला असे सांग. फ्रेश एकदम. किती रुपये भेटला असे. 2 पापलेटा घेतल्या मस्तपैकी. किती रुपये घेतले अशी तू सांग. कितीला असते ना तू काय मी विचारते किती घेतले अशी अंदाजा. 550 पापलेटा भेटते 550 रुपयात. 1500 रुपयाची 2 1300 रुपये दिले. 550 रुपये पापलेटा काय झंगटा नाहीत. केवढा मोठा पापलेट आहे बघ. मच्छी महागलय आहे आणि आज भरपूर मार्केट भरला होता भयानक. किती पब्लिक येतं लांब लांबनं लय पब्लिक मरणाची. आपल्या किती 1300 रुपये आपण घेतला बा. 1500 रुपये 2 पापलेट पडली होती मस्त भेटली. एक माकाना लय जाणता पापलेट होता. अगे 2500 रुपये सांगत होता. कमी काय करतच नव्हती ती. 2500 रुपये. मी ती काय म्हणले 1500 रुपये तर नाही 1700-1800 रुपये देऊ झालं असतं पण ती 2500 रुपये तेवढा तर नव्हतीच ना. तेवढा ते ऐकीचा नव्हता. आता 2500 रुपये देईन. हां तिथं आपला गावठी आगुळ आला लसूण पेस्ट लावला आणि आता गावठी आगुळ मस्तपैकी. त्यानंतर आपला घरगुती मालवणी मसाला टाकला वा आणि त्याच्यावर मस्तपैकी लावून घेऊया कुटाकणी. आणि हा घरगुती आपला औशिन गावावरनं पाठवून दिलेला लाल मसाला आहे. तर तुम्हाला कोणाला मालवणी मसाला हळद किंवा गावठी हळद आहे कुंडापासून बनवलेली आणि ह्या आपला आगुळ आहे. तर तुमका कोणा खावं असत तर माका इंस्टाग्रामला प्रतिपाष्टी ID वर मेसेज करा आणि तुमचं लोकेशन टाका. काय रेट आहे ते तुम्हाला मी सांगेन आणि तुमच्यापर्यंत पोचवीन. मसाला वगैरे 1 नंबर आहे. मसाल्याचा कलर बघा खतरनाक. कुठलाही ह्या मसाला टाकल्यानंतरला कुठलाही कलर किंवा मसाला किंवा तिखट होण्यासाठी वेगळा मसाला कुठला टाकायची गरज नाही. सगळा मिक्स आहे आणि ह्याच्यात कलर बिल आम्ही काय मिक्स केलेलं नाही. ओरिजिनल कलर आहे की नाही. अशी मस्तपैकी प्रॉपर जेवढं धनं टाकू हवं काय मिऱ्या किती टाकू हव्या तिखट किती हवा त्यानुसार आपण ह्या बनवलेला आहे मसाला. आता औषध आहे गावात ती परत हाणून सांगू कारण का आपण आता मागवला होता 20-25 किलो मसाला. तर सगळाच हपलेला आहे आपला. परत आता आपल्याला 20-25 किलो किंवा 50 किलो मागूचा लागत येणार आहे तेव्हा. तुमका कोणा हवा असेल तर सांगा. त्यानंतर काय मसाला लावून तर झाला आहे. हळद पण लावून झालेली आहे आणि त्याच्यानंतर ह्या साईडला बाजूला आपण सगळीजणं विचारत होती मालवणी कालनात काय काय टाकतंच म्हणून मसाला जेव्हा बनवतोस तेव्हा. ही बघा संकेश्वरी मिरची आहे ही तोडून आपण भिजची टाकलेली आहे. त्यानंतर इथं ओला खोबरा लसूण आहे आलं आहे कांदा आणि टोमॅटो हिला मस्तपैकी वाटून घेणार. थोडीशी हळद टाकून आणि नंतरला मग डायरेक्ट फोडणी द्यायचा आहे की नाही. कलर बघा 1 मिनिटात किती कसा झाला तर 1 मिनिट पण झाला नाही आहे की नाही. टाकल्या मस्त खतरनाक. आणि आपल्या कालनात टाकूचे कुठं. तर आता आपण पहिली साराक फोडणी देत आहोत. मस्तपैकी मालवणी पद्धतीत मस्तपैकी आपल्याला सार करूच आहे. या साईडला बघा वाटण पण आपण रेडी केला भाऊ. मस्तपैकी वाटणात कलर बघा कसा आला मस्त खतरनाक. आणि कालनात टाकूचे आहेत कुठं. तेल टाकून घेत आहे. तर याच्यात आपण आता टाकून घेतला लसूण. त्यानंतरला जे वाटण आपण वाटला होता
मिक्सरला तर टाकून घेऊया. हे टाकलं ते जे हे वाटण आपण जे टाकलेलं आहे मसाला ना वाटून त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत मित्रांनो मस्तपैकी भाजून घ्यायचं चांगला. तेल सुटेपर्यंत ढवळत राहायचा. तेल सुटला की नंतरला आपल्याला जेवढा कालवण हवा आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे ना. बस झालं ना आपल्या कालवण एवढं. ते का उकळाला की काय याची कुठं टाकशील ना. हां हां तर उकाळ बघा मस्तपैकी आलाय कालनाग आपण. आणि आता आपण याच्यात टाकता वा पापलेटाची खुटा आणि याच्यात मीठ आणि फक्त आपल्याला गावठी कोकम टाकूचं आहे आता आहे ना. आता टाकून घेता आता बरोबर मीठ आणि तर मीठ टाकून घेऊया मस्तपैकी आणि गावठी कोकम. आपलं थोड्या वेळात आपला मस्तपैकी सार रेडी होईल. आणि आता आपण पहिली खुटा भाजून घेऊया. या साईडला बघा खुट्याक मस्तपैकी मसाला वगैरे लागलाय आणि मसाल्याचा कलर बघा खतरनाक आला याच्यावर. तर इकडं कालनाग आपण पण फोडणी दिला बघा. कालला पण उकाळ येत आहे मस्तपैकी. तर ह्या साईडला आपण आता पहिली पापलेटा मॅग्नेट करून घेऊया. कोटिंग करून घेऊया चांगला सॉरी आणि भाजूया मस्तपैकी. तर ह्या बारीक रवा आहे आणि बारीक रव्यामध्ये आपण लाल मसाला टाकला आणि काय टाकले हळद टाकले तांदळाचा पीठ आहे. तर तांदळाचं पीठ का टाकलाय मस्तपैकी ह्याला क्रिस्पीनेस पण येतं आणि चिपकता रवा चांगला ॲक्च्युली ह्याला चिपून धरून राहता खुटाकणी. आपण एक 7-8 कुटका जितकी राहतील ना 5-6 कुटका राहतील ना तेवढी कोटिंग करून घेऊया आणि मस्तपैकी तेलात सोडूया. तर आपण टोटल 5 खुटा कोटिंग करून घेतला वा. शेपट्याकडची 3 आणि पोटाकडची 2 आहेत. तर आता तेल पण तापलं असेल ना मस्तपैकी घेऊया तेलावर भाजून. लसूण टाकलेली आहे. लसूणचा तडका दिलेला आहे आपण. आता पापलेटा सोडूया. पापलेटाची कुटा मस्तपैकी तर चूक लागली तेलात. थोड्या वेळात घरभर सगळ्याचा सुगंध होणार आहे. फॅन चालू आहे ना म्हणून. त्यांना घेऊया परतून ना. आता भाजले असेल ना त्या साईडला. हां भाजले मस्त. एका मस्तपैकी घेऊया परतून. एका पापलेटा कसा माहिती आहे भाजू जास्त वेळ लागत नाही मित्रांनो. फटाफट भाजतात. तर उलटी सुलटी भाजू व्हावी चांगली मस्त. कोटिंग बघा प्रॉपर झाली हा मस्तपैकी ना. कोटिंग जरा तरी रवा हल्लाय का बघा त्यांच्या अशी कोटिंग होवी मस्त. या साईडला पण आपण थोडी करून घेतला वा कोटिंग करून घेता वा. ते एवढं 5-6 कुटं काय कोटिंग करून घेऊया. कालवण पण आपला होईल येतात थोड्या वेळातच मस्त. भाजले असतील चांगले घे काढून मस्तपैकी. तसं बघा मस्तपैकी चांगल्यापैकी भाजलेलं आहेत. आता इंका घेता आहोत मी काढून मस्तपैकी आणि दुसरी कुठं आहे ती टाकून घेत आहोत. मस्त भाजले खतरनाक. हा जरा करा आपल्याला दिसतंय गो. दुसरी 4-5 कुटा आम्ही टाकून घेत आहोत मस्तपैकी. होतील ना आता किती उरले 2-3 उरलेत. रवतील त्याच्यात नाही रवतील 2च उरलेत आता. आणि आपला कालवण पण झाला आता इथे झाला ना. सगळी झाली. बारकी होती ना आजची कुठं आहे ना सगळी रवली. तेल टाकूचं लागत की
थोडंसं तेल टाकून घे तरच ती चरचरतील तेलात. तर मित्रांनो मावरा भाजून झालाय फायनली आणि आता मी सरळ ताटावर बसले कारण का माका भूक मरणाची लागलेली आहे भरपूर. वाजलेले आहेत बरोबर 1 वाजून 7 मिनटं बरोबर बाकी आहेत. पण मला भूक लागली आहे. आज वेळेवर जेवण झालं आहे. तर येवा जेव. इथं बघा मस्तपैकी काला नाही बांगडा म्हणते आपला पापलेटाचा मस्तपैकी. इकडचा पोटाकडचा एक पीस घेतले 2 खुटा घेतले पापलेटाची मस्तपैकी लिंबू आणि गावठी तांदळाचा भात खतरनाक. तर येवा जेव आणि सार बघा खतरनाक झाला आहे. पहिला तर इथे मस्तपैकी भातावर वा 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 मजा येणार आहे जेव. आज टेस्ट सांगते तुम्हाला कशी झाली याची. पोटाकडचा तुकडा घेते आणि बाहेर. तर येवा जेवक हा बघा खतरनाक प्रॉपर शिजलाय बघा. लिंबू पिळून घेऊया. तर येवा जेव घेवा मित्रांनो. मला तर लय बाबा भूक लागलेली आहे आता. येवा पापलेटाचा सार आणि पापलेटीचा खूट खाऊक खतरनाक. तर येवा मित्रांनो तेच सांगते ती कसं झालंय. माका भयानक भूक लागलेली आहे आता. येवा जबरदस्त खतरनाक काय टेस्ट लागलाय गो ना मस्त. वा 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 1 नंबर खतरनाक. सारक ना कोकम ना 1 नंबर लागलाय ना. आणि तिखट बिकट पण मस्त झालंय. भाजलेला खूड बघते खाऊन. हे बघा भाजलेला खूड बघा प्रॉपर शिजलाय. भाजलाय पण चांगला मस्त मस्त. याच्यात पण मसाला वगैरे चांगला लागलाय. जबरदस्त मजा आ गया. अप्रतिम खतरनाक खतरनाक. आज मार्केट पण ना खतरनाक भरला होता. भरपूर आज पब्लिक होती मार्केटला सुद्धा आणि भरपूर मच्छी आली होती आज. मजा आली जरा मार्केट वगैरे फिरून. तर आता जेवून घेते आणि व्हिडिओ मोठा झाला आहे. त्या व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन सबस्क्रायबरनी पाठीमागच्या सगळ्या जाऊन व्हिडिओ बघा. प्लस आणि जर तुम्ही मच्छी मार्केटला गेलात कुठल्याही सुद्धा तर आपल्या कोळी बांधवांकडनं आपल्या मराठी माणसांकडनं मच्छी घ्यावा आणि पोट भरून खावा. तर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच आपले 5000 सबस्क्रायबर पण कंप्लीट होतील. तर आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट बघला. तोपर्यंत बाय बाय. आता मी हा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटते पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.